गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमू पंथ आनंत या राघवाचा जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी सर्वांना. आज आपण संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील अभंग क्रमांक 18 बघतोय. गरुडाचे वारिके कासे पितांबर सावळे मनोहर कै देखेन वरविया भरवटा घनमेघ सावळा वैजयंती माळा गळा शोभे मुकुट माथा कोटी सूर्याचा झल्लाळ कौस्तुभ निर्मळ शोभे कंठी मोती व श्रीमुख सुखाचे सकळ वामांकी वेल्हाळ रखुमा देवी उद्धव क्रूर उभे दोहीकडे वर्णिती पवाडे सनकाधिक तुका म्हणे नव्हे आणि का सारिखा तोची माझा सखा पांडुरंग. मागच्या अभंगामध्ये आपण बघितलं संत तुकाराम महाराज बोलवतायत विठ्ठलाला की कधी येतोयस रे तू, कधी येणार आहेस, येई पंढरीनाथा भेटावया. आपण बघितलं मागच्या अभंगामध्ये. आता या अभंगामध्ये ते म्हणतात की हो, हा तर माझा सखाच आहे आणि हा कसा आहे पुन्हा ते वर्णन करतात. गरुडाचे वारिके कासे पितांबर. गरुडाचं वाहन आहे, ज्याला गरुडाचं वाहन आहे असा माझा पांडुरंग आहे. कमरेवर पितांबर नेसलेला आहे. बरविया बरवटा घनमेघ सावळा. बरविया बरवटा म्हणजे उत्तमांमध्ये सुद्धा उत्तम, सुंदरामध्ये सुद्धा अतिसुंदर असा हा घनमेघ सावळा आहे. वैजयंती माळा गळा शोभे. वैजयंती माळ त्याच्या गळ्यात आहे. ही जी वैजयंती माळ आहे ना श्रोते हो, ती विजयाची प्रतीक मानली जाते. ज्याच्या गळ्यात वैजयंती माळा आहे तो कायम विजयी, सदा विजयी असणार. प्रत्येक युद्धामध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये नेहमी विजयी होण्यासाठी ही वैजयंती माळा त्याच्या गळ्यात आहे. संत ज्ञानेश्वर महाराज याचं वैजयंतीच माळेचं थोडंसं वेगळं वर्णन करतात. पाचही पालव मोकरिले मज प्रती, म्हणजे पंच जे तत्व आहेत, पंचतत्वांची ही माळ आहे ती त्याच्या गळ्यामध्ये आहे. असा हा विठ्ठल पांडुरंग आहे. मुकुट माथा कोटी सूर्याचा झल्लाळ. त्याच्या माथ्यावर एक मुकुट आहे आणि हे मुकुट कसं आहे बरं? कोटी सूर्याचा झल्लाळ, म्हणजे अनेक कोटी सूर्य एकत्र आल्यावर जो प्रकाश दिसेल तेवढा प्रकाश त्याच्या मुकुटाने त्याच्या माथ्यावर तो प्रकाशित झालेला आहे माथा. कौस्तुभ निर्मळ शोभे कंठी. कंठी काय आहे? कौस्तुभ मणी आहे. कौस्तुभ मण्याची गोष्ट आपल्याला माहिती असेल. समुद्रातून निर्माण झालेला हा कौस्तुभ मणी तो त्याच्या गळ्यामध्ये आहे. मोती व श्रीमुख सुखाचे सकळ वामांगी वेल्हाळ रखुमा देवी. हा स्वतः तर सुंदर आहेच, परंतु त्याच्या वामांगी कोण आहे? सुंदर अशी रुक्मिणी देवी रखुमाई आहे. रखुमाई म्हणजे कशाचं प्रतीक आहे? रखुमाई म्हणजे लक्ष्मी, श्री, सर्व सुख, सर्व समृद्धी, भरभराट, सर्व सौभाग्य जिच्याने प्राप्त होतं ती म्हणजे रखुमा देवी. ती त्याच्या वामांगी आहे. उद्धव अक्रूर उभे दोहीकडे वर्णिती पवाडे सनकाधिक. उद्धव आणि अक्रूर हे दोघं त्याच्या दोन्ही बाजूला उभे आहेत. आणि याचं वर्णन कोण करतंय? याचे पोवाडे कोण गातंय? तर सनकाधिक गातायत. तुका म्हणे नव्हे आणि का सारिखा तोची माझा सखा पांडुरंग. अरे, दुसऱ्या कुणासारखा नाहीये हो माझा पांडुरंग. तो काही सामान्य नाहीये. या सगळ्या गोष्टींनी आभूषित झालेला, प्रत्यक्ष रखुमा देवी ज्यांच्या सोबत आहे, लक्ष्मी ज्याच्या सोबत आहे, उद्धव आणि अक्रूरासारखे भक्त आहेत, सनकादिकांसारखे भक्त आहेत, असा माझा देव पांडुरंग कोण आहे? तोची माझा सखा पांडुरंग, तो माझा सखा आहे. किती सुंदर वर्णन आहे. आता इथे आपण वैजयंती माळ, कौस्तुभ मणी, वामांगी रखुमाई याचं वर्णन आपण अर्थ बघताना पाहिलं.
इथे उद्धव आणि अक्रूर यांचं नाव तुकाराम महाराज घेतात. वास्तविक पाहायला गेलं तर श्रीकृष्णांच्या अवतारामध्ये सुदाम्याची गोष्ट सुद्धा येते, परंतु सुदाम्याचं नाव इथे लिहिलेलं नाहीये. गोपिकांची गोष्ट सुद्धा येते, गोपिकांचे नाव इथे आलेलं नाहीये. दोन बाजूला गोपिका किंवा राधा असं नाव आलेलं नाहीये. नाव आलेलं आहे ते उद्धव आणि अक्रूराचं. उद्धव आणि अक्रूरच का? सर्वप्रथम हे जे वर्णन आहे ते कृष्ण अवताराचं असायला हवं, कारण की इथे उद्धव आणि अक्रूराचं वर्णन आलेलं आहे, वैजयंती माळेचं वर्णन आलेलं आहे. पण उद्धव आणि अक्रूर हे दोन भक्ताचं वर्णन करतात, भक्ताच्या प्रकाराचं वर्णन करतात. भक्तांचे प्रकार काय? भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनोर्जुनः आर्तो जिज्ञासूर अर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. 4 प्रकार सांगितलेले आहे भक्ताचे. एक म्हणजे आर्त, दुसरा जिज्ञासू, तिसरा अर्थार्थी आणि चौथा ज्ञानी. आता हे भक्त म्हणजे कसे असतात? आर्त भक्त म्हणजे काय? तेथ आर्तू तो आरतीचेनी व्याजे, म्हणजे ज्याच्यामध्ये तळमळ निर्माण झालेली आहे, ज्याला दुःख आहे, जो दुःखाने होरपळून गेलेला आहे, तो माझं भजन करतो. कोण कोण माझं भजन करतात? जो दुःखाने व्याप्त आहे तो माझं भजन करतो. आता बघा, माणसाला दुःख येतं, दुःखात आपण भगवंताचं भजन करतो, पुन्हा सुख आल्यावर आपण विसरतो आणि पुन्हा आपल्याला दुःख प्राप्त होतं. अशी ही आर्त भक्ताची अवस्था असते. आर्त भक्त म्हणजे काही वाईट नाहीये, ती सुरुवात आहे. परंतु स्मशान वैराग्य म्हणतो ना आपण ज्याला, की त्या वेळापुरतं आपल्याला आठवण झाली आणि नंतर मग आपण विसरून गेलो, तो म्हणजे आर्तभक्त. दुसरा जिज्ञासू तो जाणावया लागी भजे. जिज्ञासू भक्त सांगितलेला आहे की तो का भजतो मला, की त्याला जाणण्याची इच्छा असते. अरे हा कोण आहे? हा भगवंत, हा परमात्मा, सगळेजण ह्याची पूजा करतात, परंतु हा नक्की कोण, कसा दिसतो आणि ह्याची शक्ती म्हणजे काय आहे नक्की, हे सगळं जाणण्यासाठी जो उपासना, जो भजन करतो तो म्हणजे जिज्ञासू भक्त. तिजेनी तेने इच्छिजे अर्थसिद्धी. तिसरा भक्त जो सांगितला अर्थार्थी, तो काय असतो? अर्थसिद्धीसाठी तो उपासना करतो. म्हणजे मला अमुक दे रे देवा, मला हे दे, मला ते दे, माझं मोठं घर होऊ दे, माझा व्यवसाय चांगला चालू दे, यासाठी जो माझी उपासना करतो तो म्हणजे अर्थार्थी. चौथा म्हणजे ज्ञानी भक्त. मग चौथियाच्या ठाई काहीही करणे नाही म्हणून भक्तू एकू पाही ज्ञानी आजो. चौथा भक्त कसा आहे बरं, की त्याला काही नकोय, त्याच्याकडे ज्ञान आहे, पण तरी सुद्धा तो भक्ती करतो माझ्या प्राप्तीसाठी. आणि असा जो भक्त आहे ना, जो ज्ञानी असून पण भक्ती करतो, तो मला प्रिय आहे. उद्धव हा ज्ञानी होता. उद्धव हा ज्ञानी होता आणि म्हणून तो पांडुरंगाच्या, विठ्ठलाच्या, कृष्णाच्या एका बाजूला उभा आहे. आणि दुसरा भक्त अक्रूर जे होते ते जिज्ञासू भक्त. त्यांच्या मनामध्ये जिज्ञासा होती. कशासाठी करायचे ते? जिज्ञासा होती त्यांच्या मनामध्ये की हा नक्की कसा दिसतो. आणि एकदा कृष्णांनी त्याला प्रचिती दिली, अनुभव दिला, त्यांना लक्षात आलं हे जे अक्रूर आहेत हे दुसऱ्या बाजूला आहेत उभे. म्हणजे जिज्ञासू आणि ज्ञानी भक्त हे दोन्ही बाजूला उभे आहेत, असं संत तुकाराम महाराज म्हणतात. वर्णिती पवाडे सनकाधिक.
आणि ह्याचे पोवाडे कोण गात आहे, याचं वर्णन कोण करतंय, कुणापासून ही भक्ती सुरू झाली आहे, तर सनकादिकांपासून. सनकादिक म्हणजे कोण? 4 कुमार, 4 मानसपुत्र आपण म्हणू शकतो ब्रह्मदेवाचे. सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार हे 4 मानसपुत्र ब्रह्मदेवाचे आहेत. आणि अनेक ग्रंथांमध्ये याचं वर्णन आलेलं आहे. महाभारतात वर्णन आलेलं आहे, भागवत पुराणामध्ये याचं वर्णन आलेलं आहे, अनेक ठिकाणी अनेक पुराणांमध्ये आलेलं आहे, उपनिषदांमध्ये आलेलं आहे याचं वर्णन. सनकादिक आपण पूर्ण 4 नावं न घेण्यापेक्षा केवळ सनकादिक इथे आलेलं आहे. हे 4ही भावंड जी आहेत ती विष्णू भक्त आहेत. आणि असं वर्णन आहे भागवत पुराणांमध्ये की संकर्षणाकडून त्यांना ज्ञान प्राप्त झालं. संकर्षण म्हणजे प्रत्यक्ष शेषनाग. ते त्यांच्याकडून सांख्यायन, त्यानंतर पुलत्स्य, त्यानंतर मैत्रेय आणि असं पुढे पुढे ते ज्ञान विदुरापर्यंत आलं असं सांगितलं जातं. तेव्हा भक्तीचा जो पायंडा आहे आपण म्हणू शकतो, भक्तीचा जो पायंडा आहे तो या सनत कुमारांमुळे. नारदांनाही ज्यांनी उपदेश केलेला आहे, अनेक प्रसंगी नारदांना सुद्धा ज्यांनी उपदेश केला. तुम्ही बघा, अनेक ग्रंथ बघा, त्याची सुरुवात नारदांच्या सांगण्यावरून झालेली आहे. पुराणांची सुरुवात व्यासांनाही त्यांनी ज्ञान दिलेलं आहे. तेव्हा त्या नारदांनाही ज्यांनी भक्ती कशी करायची शिकवलं ते म्हणजे सनत कुमार. भक्तिसूत्रामध्ये नारदांनीच यांचं वर्णन केलेलं आहे. कसं केलेलं आहे? स्वयं फलरूप तेती ब्रह्मकुमाराहा, की या ब्रह्मकुमारांसाठी भक्ती कशी आहे की फलस्वरूप आहे. ती काही साध्य नाही, ते काही साधना नाही, पण ती फलस्वरूप आहे. असे हे सनकादी हे काय करतायत? पांडुरंगाचे पोवाडे गातायत, विष्णूचे पोवाडे गातायत. वर्णिती पवाडे सनकादिक, तुका म्हणे नव्हे आणि का सारिखा, तोची माझा सखा पांडुरंग. असा हा जो पांडुरंग आहे, ज्याची एवढी मोठी महती आहे, ज्याची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे, अनेक ज्ञानी जिज्ञासू भक्त ज्याचे आहेत, तो माझा पांडुरंग सखा आहे, तो माझा सखा आहे, मित्र आहे. असं वर्णन 18व्या अभंगामध्ये संत तुकाराम महाराज करतात. या अभंगाचं विवेचन इथेच थांबूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसी सदा लवावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे.